15 पर्यंत आपण Luke वाचूया. chapter 16, लूका अध्याय 16 उसका 1 to 15. आणि त्याचे 1 ते 15 पर्यंत. Luke chapter 16, लूक अध्याय 16 उसका 1 to 15. आणि त्याचे 1 ते 15 पर्यंत. पहला वचन मैं पढ़ूंगी, पहिलं वचन मी वाचेल, दूसरा आप दुसरं पढ़ेंगे. वचन तुम्ही वाचा. ऐसा करके हम 14 तक पढ़ेंगे आणि असं करत आपण 14 पर्यंत वाचूया और 15 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. आणि 15 वचन आपण सर्वजण मिळून वाचूयात. लूक 16. लूका अध्याय 16. निकाला, खड़े हो जाएंगे. आपण सर्वजण उभे राहूयात. लूक 16. लूका अध्याय 16. फिर उसने चेलों से भी कहा, किसी धनवान का एक भंडारी था. लोगों के सामने उस पर यह दोष लगाया कि वह तेरी सारी संपत्ति उड़ाए देता है. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहायचा नाही. तो भंडारी सोचने लगा, अब मैं क्या करूं, क्योंकि मेरा स्वामी अब भंडारी का काम मुझसे छीन रहा है. मिट्टी तो मुझसे खोदी नहीं जाती, भीख मांगने से मुझे लज्जा आती है. तर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. तब उसने अपने स्वामी को देनदार के एक एक को बुलाया. पहले से पूछा, तुझ पर मेरे स्वामी का कितना कर्जा है? तो म्हणाला, 100 म्हणते. त्याने त्याला म्हटले, हा तुझा लुटा घे आणि लवकर बसून यावर 50 मांड. फिर उसने दूसरे से पूछा, तुझ पर कितना कर्जा है? उसने कहा, 100 मन गो. उसने उसे कहा, अपना खाता वही लिखकर 80 लिख दे. अनेक कारभाराने शहाणपण केले, यावरून खाण्याने त्याची वाहवा केली, कारण या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. मैं तुमसे कहता हूँ, अधर्म के धन से अपने लिए मित्र बना लो, ताकि जब वो जाता रहे तो तुम्हें अनंत निवासों में ले ले. जो थोड़े से थोड़े में सच्चा है तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे. इसलिए जब अधर्म के धन में तुम सच्चे न ठहरे तो सच्चा धन तुम्हें कौन सौंपेगा? और यदि तुम पराये धन में सच्चे न तुम्ही ठहरे विश्वासू झाला नाही, तसे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? कोई दास दो स्वामी की सेवा नहीं कर सकता, क्योंकि वो एक से बैर दूसरे से प्रेम रखेगा, एक से मिला रहेगा दूसरे को तुच्छ जानेगा. तुम परमेश्वर और धन दोनों की सेवा नहीं कर सकते. करुषी सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. 15 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. त्यामुळे त्याने म्हटले, तुम्ही स्वतःचे सापडे आणि आपण डोक्याला द्यावे. पण दोन्ही चेष्ट करावी जिनकी वाट दिवशी में जिंदगी में रहा है, वो परमेश्वर के निकट गुरुनी. हमें आओ परमेश्वर वचन के लिए प्रार्थना करें. और धन्यवाद 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 करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ. आपका वचन क्या है, सुंदर क्या है, पवित्र क्या है, शुद्ध है. इसलिए धन्यवाद देते वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता करना. करुणा दया यीशु के नाम से आमीन. हम बैठ जाएंगे. आपण खाली बसूया. प्रियो, आज हम लालच न करें, हम पैसों के लोभी न हो. इसके विषय पर परमेश्वर का वचन आज हमें सिखाता है. आणि प्रियांनो, आपण लोभ करू नये किंवा आपण पैशाच्या बद्दल लोभ धरू नये या विषयाबद्दल देव आपल्याला इथे सांगत आहे. परमेश्वर अभी ये वचन क्यों लेता है? क्योंकि हमने गए हफ्ते में 15वां वचन पढ़ा था, 15वां अध्याय था कि उड़ाऊ पुत्र सारी संपत्ति क्या किया? उड़ा दिया. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण 15वा अध्याय वाचलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वाचलेलं की पुतळ्या जो मुलगा आहे त्याने काय केलं, पित्याची संपत्ती घेऊन त्याने ते सर्व काही विसरून टाकले. बड़ी बेटे को क्या लगा? आणि म्हणून जो मोठा मुलगा आहे त्याला काय वाटलं, अरे इसने सारी संपत्ति उड़ा दी आणि याने सर्व संपत्ती उडवलेली आहे और ये भी उड़ा के खाली इधर आया है, इसको हम क्यों घर में ले? आणि हा सर्व संपत्ती उडवून आता रिकाम्या हाताने आलेला आहे, याला आम्ही घरामध्ये का घ्यावे? पिता इसे क्यों अपने घर में लिया है? आणि पिताने याला त्याच्या घरामध्ये का घेतलं? तो इसलिए गए हफ्ते में जो फैमिली मीटिंग था, आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये जी कुटुंबाची मीटिंग होती, तो प्रियो एक पॉइंट रह गया था. आणि प्रियांनो, एक मुद्दा राहिलेला आपके होता. घर में भी कोई ऐसे उड़ाऊ पुत्र के समान है जो आपका नुकसान करता है, दारू पीता है, वेश्याधर्म करता है या गलत कामों में है, तो याद रखो जैसे उस उड़ाऊ पुत्र को प्रभु ने छुड़ाया, एक दिन उसे भी छुड़ाकर अपने पिता के पास लौटा दिया है. आणि जर तुमच्या घरामध्ये सुद्धा जर उडाऊ पुत्रासारखं जर कोणी आहे की जो दारू पितो, व्यभिचार करतो आणि त्याच्यामध्ये पैसे उडवून टाकतो, तर देवाने जसं या उडाऊ पुत्राला आणलं त्याच रीतीने देव मनुष्याला सुद्धा घेऊन येईल. जैसे वो अपनी फैमिली से दूर हो गया, अपने पिता से दूर हो गया, वैसे अगर आपके घर का भी कोई भी व्यक्ति इस फैमिली में अभी नहीं है, दूर है, एक दिन उसे लाएगा.
आणि जसं तो मुलगा त्याच्या कुटुंबापासून त्याच्या वडिलांपासून दूर गेलेला आणि देवाने त्याला आणलं, त्याच रीतीने जर तुमच्या घरातला कोणता व्यक्ती जर तुमच्यापासून दूर गेलेला आहे, देव सुद्धा त्याला काय करेल, तुमच्या कुटुंबात पुन्हा आणेल. उसके लिए मैं एक छोटा सा उदाहरण बताती हूँ. बबली आणि त्याच्यासाठी एक लहानसं उदाहरण सांगते बबली काकींचं. बबली फैमिली मीटिंग में अपने बेटी के साथ खड़ी रहती थी. आणि त्या सही कुटुंब है. लगातार प्रार्थना करती रही और आज फैमिली मीटिंग में पति के साथ है. आणि लगातार त्या प्रार्थना करत राहिल्या आणि जी कुटुंबाची मीटिंग होती त्याच्यामध्ये त्या त्यांच्या नवऱ्यासोबत होत्या. प्रभु एक समय पर जरूर करता है. आणि देव त्याच्या वेळेवरती नक्की बस हम करतो. विश्वास में उन वचनों को स्वीकार करना, आणि बस आपण फक्त विश्वासामध्ये त्या वचनाला स्वीकारायचं वचन आहे को थामे रखना. आणि वचनाला आपल्याला पकडून जब ठेवायचं तक आप आहे. वचन को थामे रखोगे, आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्या वचनाला पकडून आप राहा राजा के सामने आणि जाओगे. तुम्ही राजाच्या समोर जाल. क्योंकि बाइबल में लिखा है, चिपकली एक छोटी सी जानवर, छोटा सा है, लेकिन वो दीवार को पकड़ कर महल में राजा के सामने जाती है. तो वैसे आप वचन को पकड़ कर राजा के सामने, जो हमारा यहोवा राजा है, उसके सामने जाओ. आणि बायबल आपल्याला सांगतं की जी पाल आहे ती एक लहानशी प्राणी आहे, तरी सुद्धा ती भिंतीला चिकटून ती राजाच्या महलामध्ये जाते. त्याच रीतीने तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, वचनाला पकडून देवाच्या राजभवनामध्ये जायचं तो आहे. परमेश्वर का भी जो खोया है, जिसने बपतिस्मा लिया है और गुम हो गया है, प्रभु एक दिन उसे अपने पिता है ना हमारा यहोवा, वो एक दिन उसे अपने गले से लगा लेगा. आणि देवाचं सुद्धा जे हरवलेलं आहे, जे बप्तिस्मा घेऊन जो पाठीमागे गेलेला आहे, देव हा पिता असल्याच्या कारणाने त्याला सुद्धा त्याच्या कुटुंबामध्ये पुन्हा आले प्रभु लाएगा. आणि नक्की देव त्याला पुन्हा आले. ये थोड़ा सा एक पॉइंट रह गया था. आणि एक लहानसा मुद्दा इथे राहिलेला. तो उस लड़के को क्या लगा, संपत्ति ज्यादा बड़ी लगी. आणि त्या मुलाला काय वाटलं की जी संपत्ती आहे ती जो जास्त घर का मोठी बड़ा आहे. बेटा जो था, आणि जो घरातील जो मोठा मुलगा होता, उसे क्या लगा, आणि त्याला काय वाटलं, उसमें संपत्ति बड़ी लगी उसको. आणि त्याला ती जी संपत्ती आहे ती उसको अपना मोठी भाई वाटली. बड़ा नहीं लगा, आणि त्याला स्वतःचा भाऊ अपने मोठा भाई नाही का वाटला. आत्मा बड़ा नहीं आणि लगा. भावाचा जो आत्मा आहे तो मोठा नाही मेरा वाटला. भाई बच गया, आणि माझा जो भाऊ आहे तो वाचलेला हो आहे. गया था, मर गया था, वापस मुझे मिल गया. आणि तो हरवलेला होता, तो मेलेला होता, तो पुन्हा उसकी तुम्हाला खुशी भेटलेला नाही आहे. थी. आणि त्याचा आनंद त्याला उसे नव्हता. किस बात का दुख था आणि त्याला कोणत्या गोष्टी कि उसने समजत होतं. संपत्ति कुकर में उड़ा दी. आणि त्याने ती जी संपत्ती आहे ती कुकर्म करण्यावर तो उसके उडवली. अंदर लालच था, आणि त्याच्या आतमध्ये लोभ होता अपने भाई के लिए प्यार नहीं. आणि त्याच्या भावाच्या प्रति प्रेम तो नव्हतं. यही आज का वचन परमेश्वर यही कहता है, जहाँ लालच होता है, जहाँ लोभ होता है, वहाँ प्यार नहीं रह पाता. आणि इथे देव सुद्धा आपल्याला हे सांगत आहे की जिथे लोभ असतो, जिथे लालच असतो, तिथे प्रेम नाही राहू आज शकत. बाइबल हमें बताता है 15वें वचन में कि संसार के नजर में, मनुष्य की दृष्टी में जो वस्तु महान है, कौन सी वस्तु महान है. आणि 15व्या वर्षामध्ये देव सांगत आहे की जगाच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीमध्ये जी गोष्ट महान आहे, महान है ना, पैसा है तो, आणि पैसे हा तर पैसा है तो बोलता है, ऐसा आणि बोलते पैसे हैं. बोलतात. पैसा है तो नाचता है, सब आणि कुछ होता है. पैसा लेकिन प्रभु के नजरों में वो घृणित वस्तु है. आणि देवाच्या नजरेमध्ये ती कोंकळ गोष्ट आहे. ऐसे लिखा ना, देखो परमेश्वर के निकट वो घृणित है. आणि देवाच्या दृष्टीने ती कोंकळ आहे. तो मनुष्य परमेश्वर की सेवा करते समय उसके अंदर, जब अगर वो परमेश्वर को प्यार करता है, परमेश्वर की सेवा कर रहा है, तो वो पैसों को प्यार नहीं कर पाएगा. और जो पैसों को प्यार करता है, जो पैसा ही उसके लिए सब कुछ है, पैसा पैसा पैसा, तो वो प्रभु के पीछे चल नहीं पाएगा, प्रभु की इच्छाओं को पूरा नहीं कर पाएगा, परमेश्वर को खुश नहीं कर पाएगा. आणि जो देवाची सेवा करतो, जो देवावरती प्रेम करतो, तो कधी पैशांच्या पाठीमागे जाणार नाही. परंतु ज्याच्या आतमध्ये फक्त पैसेच भरलेले आहेत, पैशांवरती प्रेम आहे, तो कधी देवाच्या पाठीमागे चालणार नाही आणि त्याची सेवा सुद्धा करणार नाही. आप सब प्रभु के बड़े बेटे हो, आणि तुम्ही सर्व देवाची मोठी मुलगी आहात. है ना. कुछ लोग खोए हैं ना, आणि काही लोक हरवलेले आहेत उड़ान ना. पुत्र के आणि उडानपुत्रासाठी खोए हैं, अभी तक नहीं है इधर. आणि हरवलेले आहेत, ते आलेले नाहीयेत. आणि ते लोक वो आएंगे, आणि ते लोक जरूर नक्की आएंगे. आणि ते लोक नक्कीच ये येतील. मेरा अनुभव है. आणि कारण हा माझा कि अनुभव प्रभु आहे. अपने खोए हुए को ढूंढ निकालता है. आणि देव त्याच्या हरवलेल्या लाता लोकांना है. शोधून काढतो प्रभु आणि इंतजार करता है. आणि देव सुद्धा वाट पाहत तो असतो. प्रभु जरूर लाएगा. आणि देव नक्की लेकिन हम आहे. तो बड़े हैं ना, आणि आपण तर मोठे आहोत उसके ना. घर में आणि त्याच्या घरामध्ये मेहनत कर रहे हैं, आणि मेहनत करत आहोत. पिता के अधीन आणि है, पित्याच्या आतिथ्यमध्ये आहोत. है ना. आणि आहोत हर ना. संडे आते हैं, आणि प्रत्येक रविवारी आपण जो येतो. पिता कहता है काम करते हैं, आणि जे काही पिता आपल्याला सांगतो तेच काम सब आपण कुछ करतो. करते हैं. आणि आपण सर्व काही करतो. हमारी भी इच्छा रहती है कि हम भी कभी कभी पार्टी में जाएं. आणि आपली सुद्धा इच्छा असते की कधी कधी आपण उसने ऐसा बोला ना कि तू मेरे लिए एक बछड़ा नहीं दिया कि मैं मेरे मित्रों के साथ पार्टी करूं, आनंद करूं. आणि तो माझ्यासाठी एक वासरू दिला नाही की मी माझ्या मित्रांसोबत जाऊन पार्टी करावी किंवा आनंद हम भी करावा. कभी कभी लोगों को देखते हैं, क्या लोग एंजॉय कर रहे हैं, कितना खुश है.
और हम लोग देखो नहीं कर पा रहे हैं। लोग कभी कभी कहते होली है, हमें भी रंग बिरंगी होना था, लेकिन हम नहीं है ना। तो हम हमारे आप को नहीं करके रखा, आणि आपण आपली स्वतःची जी इच्छा आहे ती मारून ठेवली, लेकिन अभी भी हमारे अंदर लोभ है, आणि आता सुद्धा आपल्या आतमध्ये लोभ क्योंकि आहे। उस बड़े बेटे में लोभ था, आणि कारण तो जो मोठा मुलगा होता त्याच्यामध्ये लोभ होता, उसे अपना भाई प्यारा नहीं था, आणि त्याला स्वतःचा जो भाऊ आहे तो जो प्रेमळ संपत्ति नव्हता, उड़ा दी उसका फीलिंग उसको था, उसका दुख था उसको, आणि जी संपत्ती त्याने उडवून टाकली त्याची जाणीव किंवा त्याचं दुःख त्याला होतं, फीलिंग था कि अरे मेरे भाई ने आधी संपत्ति कुकर्मों में उड़ा दी, आणि त्याला ते दुःख होतं की माझ्या भावाने जी अर्धी संपत्ती आहे ती कुकर्म क्योंकि करण्यामध्ये उसके अंदर उडवली। लालच था। आणि काम कारण त्याच्या और आतमध्ये प्रभु लोभ आज होता। हमें भी कहता है हमारे अंदर लालच लोभ ये नहीं आने दो, आणि देव आपल्याला सुद्धा हे सांगत आहे की आपल्या आतमध्ये जो लोभ आहे तो येऊन नका हम देऊ। लालची न बने। आणि आपण लोभी नाही बनलं पैसा पाहिजे, जरूरी है, आणि पैसे गरजेचे आहेत, लेकिन रुपयों का लोभ करना, लालच करना ये बहुत बुरी बला है। आणि रुपयांचा जो लोभ धरणं हे एकदम वाईट गोष्ट आहे। बाइबल हमें बताता है, आणि बायबल आपल्याला या रीतीने सांगतं, तिमोथी की पत्री अध्याय 6 में, आणि तिमोथीचं पत्र अध्याय 6 मध्ये, फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी चैप्टर 6 अध्याय 6 और उसका 8 से, आणि त्याचा 8 पासून, 7 से पढ़े तो भी चलेगा। हम जगत में कुछ न लाए हैं न कुछ लेके जाएंगे, यदि हमारे पास कुछ खाने पीने के लिए है तो इसी में संतोष करना चाहिए। खाने के लिए आपके घर में रहता है, आणि खाण्यासाठी तुमच्या घरामध्ये असतं, भरपूरी है ना, आणि भरपूर आहे ना, कुछ कमी है, आणि काही कमी आहे, पहनने के लिए कपड़े, आणि घालण्यासाठी वस्त्र आहे, अच्छे से अच्छे कपड़े पहनते आणि हो, चांगले चांगले वस्त्र तुम्ही घालता, तो इसी में खुश रहो। आणि ह्याच्यामध्ये लिखा है जो धनी होना चाहता है आणि ज्याला धनवान होण्याची इच्छा असते, परीक्षा में और फंदे में आणि तो परीक्षेमध्ये आणि पाशामध्ये और बहुत सी व्यर्थ हानिकारक लालसाओं में फंस जाते आणि हैं, खूप साऱ्या व्यर्थ आणि निरर्थक हानिकारक गोष्टींमध्ये तो अडकतो, क्योंकि पैसों का लालच मनुष्य को बिगाड़ देता है आणि कारण पैशांचा जो लोभ आहे तो मनुष्याला बिघडवून और टाकतो, विनाश के समुद्र में डुबा देता है। आणि विनाशाचा जो समुद्र आहे त्या वासांमध्ये त्याला क्योंकि अडकवतो, पैसों का लालच परमेश्वर से इंसान को दूर कर देता है। आणि पैशांचा जो लोभ आहे तो काय करतो, मनुष्याला देवापासून दूर करतो। लिखा है 10 में, आणि 10व्या वचनात, क्योंकि आणि कारण क्यों विनाश में डुबाता है, आणि का तो विनाशामध्ये डुबवतो, रुपयों का लोभ, आणि द्रव्यांचा लोभ, सब प्रकार की आणि सर्व प्रकाराच्या बुराइयों का जड़ है। आणि वाईटाचं एक मूळ जहाँ आहे, पैसों का लालच हुआ वो कुछ भी करने के लिए तैयार है। आणि जिथे पैशांचा लोभ आहे तो तिथे काही करायला तयार फिर असतो, चर्च में नहीं आना पड़ा तो चलेगा, आणि मग जे चर्च मध्ये नाही यायला भेटलं तरी सुद्धा चालेल, नहीं आएंगे चलेगा, कोई बात नहीं। प्रभु जानता है पैसा तो बड़ा इम्पोर्टेंट है। आणि देवाला माहिती आहे जे पैसे आहेत ते फार महत्वाचे आहे, फिर आणि मग प्रभु का दान दशांश देना भारी पड़ेगा। आणि देवाला दान दशांश टाकणं हे भारी दशांश आहे, देने का आणि दशांश टाकायचं आहे, बापरे, आणि बापरे, क्यों प्रभु को 10 रुपये नहीं चलेगा, आणि का देवाला 10 रुपये नाही चालणार, लेकिन दशांश होता है। आणि जो दशांश आहे तो दशांश असतो, परमेश्वर जहाँ लालच आ जाता है, जहाँ पैसों का प्रेम आने लगता है, वहीं पर हमें इंसान परमेश्वर को देने के समय पर प्रभु को देने का 3000 देने का, 2000 देने का, अरे बाप रे प्रभु को इतना देने का, ये आ जाना चाह रहा होता है। फंड भरने का, हर महीने में इतने महीने से भर रहे, इतने साल से भर रहे, क्यों भरने का, ये लालच का प्रकार है। क्योंकि जब ये लालच पैसे का जब आ जाता है तब परमेश्वर को देने के लिए मनुष्य का हृदय कुड़कुड़ाना चालू होता है। आणि पैशांचा जे लोभ आहे जेव्हा मनुष्याच्या आतमध्ये येतो तेव्हा मनुष्याचं जे हृदय आहे ते देवाला देण्याच्या प्रति तो इसलिए परमेश्वर ने कहा तुम परमेश्वर और धन की सेवा नहीं कर सकते। आणि म्हणून देव म्हणाला की तू धनाची आणि देवाची सेवा नाही करू परमेश्वर की शकत. सेवा करते समय परमेश्वर बोलेगा दे मुझे दे, आणि देवाची सेवा करत असताना देव तुला सांगेल की तू मला दे, जो तू तेरे पास है, जो तेरा है वो मुझे दे। आणि जे काही तुझ्या जवळ आहे जे तुझं आहे तू मला दे. धन की सेवा करते समय बोलेगा ये तो माझे है, मैं कौन हूँ? जैसे काइन ने बोला मैं मेहनत किया, मैं कष्ट किया, मैं इतना किया, अरे मैं जलाने को दूँ, मैं जलाने को दूँ। इसलिए उसने जो कुछ दिया था थोड़ा सा निकाल के रखा, उसने दिल से नहीं दिया। आणि म्हणून त्याने जे काही कैनाने दिलेलं ते थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि त्याने अंतःकरणाने ते नाही दिलं. अपने भेड़ में गया आणि तो त्याच्या जे मेंढर आहे त्याच्यामध्ये तो गेला उत्तम से उत्तम उसने चुना आणि उत्तमातला उत्तम जे मेंढर आहे त्याने निवडून घेतलं परमेश्वर को भेंट दी, आणि त्याने ते देवाला भेट म्हणून क्योंकि उसको चढवलं. परमेश्वर को देना था। आणि कारण त्याला देवाला द्यायचं होतं. कैन ने सोचा मैंने कमाया, आणि कैनाने विचार केला की मी कष्ट कमवलं किया, आणि मी कष्ट मैं केले भी दूँ, आणि मी आता द्यावं
क्यों हुआ? क्योंकि लोभ आ गया था। आणि हे का झालं? कारण त्याच्या आतमध्ये लोभ जब आहे. लालच आता है तब परमेश्वर को देने के लिए, इंसान को देने के लिए, अपने कुटुंब को देने के लिए, चर्च को देने के लिए, प्रभु को देने के लिए, प्रभु के दास को देने के लिए, अपनी पत्नी को देने के लिए, अपनी माँ को देने के लिए, अपनी बहन को देने के लिए, हाथ नहीं मेरा है. आणि जेव्हा मनुष्याच्या आतमध्ये लोभ येतो, त्याला देवाला देण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला देण्यासाठी, त्याच्याच लोकांना देण्यासाठी त्याचा जो हात आहे तो पाठीमागे होतो. मेरा है आणि हे माझा आहे. ऐसा दूँ. आणि मी का द्यावं? कसं देऊ? मालूम हुआ? इसीलिए प्रियो यहीं पर रिश्ते बिगड़ जाते हैं. आणि म्हणून प्रियानो, इथेच जी नाती आहेत ते बाइबल बिघडत में लिखा जातात. है, आणि बायबल आपल्याला जो वचन सांगतं, अभी हमने पढ़ा आणि जे 16वें वचन अध्याय में, आपण वाचलं 16 वहाँ लिखा अध्यायामध्ये, है, खास वहाँ ऐसा दिया है. आणि तिथे खास अशा रीतीने दिलेला आहे. तिमोथी की पत्र में आप कुछ रख देना, फिर से हम इस वचन में आएंगे क्योंकि आधा ही पढ़ा है. तिमोथीच्या पत्रिकेमध्ये काहींची ठेवा, कारण आपण ते अर्धवट वाचलेला आहे. लिखा है 8वें वचन में, आणि 8व्या वचनामध्ये लिखा है, स्वामी ने उस अधर्मी भंडारी को सराहा, उसने चतुराई से जो काम किया. उसके बुरे काम के लिए उसको नहीं सराहा, आणि त्याने जे वाईट काम केलेले त्याच्याप्रती त्याची तारीफ नाही केली, परंतु उसने जो चतुराई की, आणि त्याने जे शहाणपण दाखवलं, कौन सी चतुराई की? आणि ती कोणतं त्याने शहाणपण दाखवलं, जाने वाले धन से उसने लोगों को कमा लिया. आणि जाणारं जे धन आहे त्याच्याद्वारे त्याने लोकांना कमवून घेतलं. धन जाने वाला रहता है, आणि जे धन आहे ते जाणारं असतं, जाने वाला धन है वो. आणि जाणारं धन आप आहे जो ते. कमाते हो वो आपके पास ही रहता है. आणि तुम्ही जे काही कमवता ते तुमच्या जवळच राहतं का? वो कौन सा धन है? आणि ते कोणतं धन आहे? जाने वाला धन है, आणि जाणारं धन आहे, कभी नहीं टिकता, आणि ते कधीच टिकणार नाही, हमेशा बाहर जाता है, आणि ते नेहमी बाहेर क्योंकि जातं. वो धन हमारा नहीं है. आणि कारण ते जे धन आहे ते आपलं नाही. क्योंकि यहाँ क्या लिखा है? आणि इथं काय दिलेलं आहे? 11वें में लिखा है आणि 11व्या वचनात दिलेलं आहे कि इसलिए जब तुम अधर्म के धन में सच्चे न ठहरे तो सच्चा धन तुम्हें कौन देगा? 11. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वास झाला नाही. अधर्म के धन को, यदि अधर्म जो बुरा काम कराता है, जो इस संसार का है, जो कितना भी आप कमाओ यहीं पर छोड़ के जाओगे, कितना भी. अभी ये मिलियनर बिलियनर लोगों ने इतना धन कमाया, 1 रुपया लेके जाएंगे? आणि ती लोक एक 1 रुपया घेऊन जातील का? 1 रुपया भी नहीं लेके जाएंगे. आणि 1 रुपया सुद्धा ती लोक अभी 1 रुपये से कम जाणार. पैसा नहीं है ना, 8 आना 4 आना नहीं है, तो मैं वो बोलती है अभी 1 रुपया है, फिर अभी एक चाहते रुपया हैं 1 आहे. रुपया, आणि 1 रुपया लेकिन सुद्धा 1 नाही. रुपया भी वो लेके नहीं जाएंगे आणि 1 रुपया सुद्धा ती लोक घेऊन क्योंकि वो नाही जाणार. इधर का है. आणि कारण ते जे धन आहे ते इथलंच आहे. इसलिए तो सच्चा धन कौन सा है? आणि मग जे खरं धन आहे ते कोणतं आहे? हाँ, यहाँ जो लिखा है, सच्चा धन तुम्हें कौन सौंपेगा? आणि इथं दिलेलं आहे की म्हणजे खरं धन आहे ते तुम्हाला कोण सोपवून देईल? तुम्हारे पराये धन में, इधर लिखा है 12 वचन, तुम पराये धन में, यानी यहाँ का ये जो धन है ये कौन सा है? पराया धन, आपका नहीं है. आप क्या बोलते हो? ये मेरा है, आणि तुम्ही काय बोलता? हे माझं आहे, ये मेरा है. आणि हे माझं मैं क्यों आहे. दूं? आणि मी का द्यावं? देव प्रभु को क्यों दूं? आणि मी देवाला का चर्च को द्यावं? क्यों दूं? आणि मी चर्च का फंड क्यों द्यावं? भरूं? आणि मी फंड का दशांश क्यों दूं? द्यावं? मी दशांश का द्यावं? अभी स्टेज का बनाने को लिया, स्टेज का भरने को मैं क्यों दूं? आणि आता स्टेज बांधण्यासाठी घेतलेला आहे त्याच्यासाठी मी का मैं क्यों द्यावं? दूं? आणि मी का द्यावं? बीवी को क्यों दूं? आणि बायको वो कमाती है क्या? आणि ती वो कमाई वो खाए. आणि तिने कमवावं आणि तिने ते बेटी खावं. को क्यों दूं? आणि मुलीला का बहन को द्यावं? क्यों दूं? बहिणीला का द्यावं? मेरा ही है. आणि हे माझं आहे. लेकिन ये हमारा नहीं है. आणि हे आपलं नाही. बाइबल हमें बताता है पराया धन है. आणि बायबल आपल्याला सांगतं की परक धन आहे. जब तुम पराये धन में सच्चे नहीं ठहरे, प्रभु तुम्हें धन क्यों देता है? आणि जेव्हा तुम्ही परक्या धनामध्ये विश्वासयोग्य नाही तर मग देव तुम्हाला धन का देईल? क्यों नहीं? तुम पराये धन में सच्चे नहीं ठहरे, आणि जर तुम्ही परक्या धनाबद्दल जर विश्वासयोग्य नाही हाँ आहात, तो परमेश्वर तुम्हें धन क्यों देता है? आणि मग देव तुम्हाला धन का देतो? क्योंकि लोगों को कमाने के लिए. आणि कारण लोकांना जो कमवण्यासाठी. लिखा है, आणि जे दिलेलं आहे, जो भी बस 8 वचन में आणि पुन्हा 8व्या वचनात लिखा है, इस संसार के लोग अपने समयों के लोगों के साथ रीति व्यवहारों में ज्योति के लोगों से भी बहुत चतुर है. कारण ह्या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षाही शहाणे आहेत. यानी इस संसार के जो अविश्वासी लोग हैं, आणि ह्या जगातील जी अविश्वासी लोक आहेत, ज्योति के लोग, आणि जी प्रकाशाची लोक अरे आहेत, हा. म्हणजे आपण सर्व. क्या लिखा है यहाँ पर? आणि काय दिलेलं आहे इथे? इस संसार के लोग, आणि ह्या युगातील लोक, मतलब अविश्वास, आणि म्हणजेच अविश्वासी, अपने समय के लोगों के साथ, आणि आपल्या युगातील लोकांबरोबर, अपने लोगों के साथ यानी जो संसार में रह रहे, आणि जी लोक रीति व्यवहारों में आणि त्यांच्या रीतिरिवाजांमध्ये ज्योति के लोगों से भी आणि प्रकाशाच्या लोकांपेक्षा सुद्धा अधिक चतुर है. आणि जास्त ती शहाणे यानी आहे. हम क्या करते हैं?
आणि का हम आपण काय ज्योति के करतो? लोग हैं, आणि आपण प्रकाशाचे लेकिन लोक आहोत. संसार के लोग हमसे भी ज्यादा चतुराई करते, अपने रिश्ते पकड़ते हैं. आणि जगातील जी लोक आहेत ते आपल्यापेक्षा शहाणपण करतात आणि त्यांची नाती पकडून ठेवतात. भले वो मूर्ति के सामने देना है, भक्ति करते हैं, लेकिन फिर भी वो जानते हैं कि मंदिर में ये देना है, इतना देना ही है, मुझे ये लेके जाना ही है. आणि भले ती लोक मूर्तीसमोर जाऊन त्याची उपासना करतात आणि तिथे जाऊन ते देतात आणि त्यांना हे माहिती आहे की मला हे द्यायचंच आहे. लेकिन ज्योति के संतान को मालूम है कि ये मूर्ति है, इसको देकर कोई फायदा नहीं. अब मैं सच्चे परमेश्वर के पास आया हूँ, सच्चे परमेश्वर को मुझे ये भेंट देना है. लेकिन ज्योति के लोग जानकर भी नहीं करते. आणि प्रकाशातील जी लोक आहेत त्यांना माहिती आहे की ही मूर्ती आहे, आता मी खऱ्या देवाजवळ आलेलो आहे आणि मला त्या देवाला द्यायचं आहे. आणि तरी सुद्धा ते लोक काय करतात ते जाणून सुद्धा ते देवाला नाही देत. संसार के लोग अपने बूढ़े माँ बाप को संभालते हैं. आणि जगातील जी लोक आहेत त्याचे वयस्कर जे आई ज्योति वडील के त्यांना लोग सांभाळतात. अपने बूढ़े माँ बाप को दूर करते हैं, उनको देखते नहीं, उनको ध्यान नहीं देते, उनको देने के समय पर बोलते पैसे नहीं, पुरले नहीं, संपले. आणि प्रकाशातील जी लोक आहेत त्यांच्या आई वडिलांचा सांभाळ नाही करत आणि जेव्हा त्या आई वडिलांना द्यायची वेळ येते तेव्हा ते लोक बोलतात की जे पैसे मेरे पास नहीं है संपले. और खत्म हो गया. आताच तर तुला दिलेले 2000 तो काय केले? और अभी तो मैंने तुझे 2000 दिया तो तूने क्या किया? एवढे लवकर संपले. और इतनी जल्दी वो खत्म हो गया. 2000 और 2000 असे बोलतात जैसे काही 2 लाख दिले. और इसे जैसे कहते कि जैसे उन लोगों ने 2 लाख दिया है. मैंने एक भाई को पूछा था, प्रभु ने मुझे बोला था कि उसको काउंसलिंग करते समय पूछना कि वो मम्मी को पैसा देता है क्या, आणि पापा नहीं है उसको. आणि मला देवाने सांगितलेलं जेव्हा तू त्याची काउन्सिलिंग करशील तेव्हा तू त्याला विचार की तू तुझ्या आईला देतोस का, कारण त्याला वडील नाही आहे. मैंने पूछा, आणि मी त्याला विचारलं माँ को देता है क्या? आणि तू आईला देतोस का? हाँ बोला देता. आणि तो म्हणाला हा मी देतो ना. तो मैं बोला प्रभु ने अंदर से आवाज दिया, उसको कुछ हिसाब लेता है क्या? आणि प्रभूने आत्म्यातून सांगितलं की तू त्याला विचार की तू हिशोब घेतोस का. मैंने बोला हिसाब लेते हो क्या? आणि मी त्याला विचारलं तू हिशोब घेतोस बोला का? हाँ. आणि तो म्हणाला हा. प्रभु बोला, और उसने सच कहा. तो प्रभु मुझे बोला उसको बोल, माँ ने कभी तेरा हिसाब लिया है क्या? आणि देवाने मला सांगितलं की त्याला बोल की आईने कधी हिशोब घेतला का. तो उसने बोला नहीं. आणि तो म्हणाला की नाही. मैंने तू क्यों लेता है? आणि त्याला सांगितलं तू का घेतोस. जब तेरी माँ ने तुझे कभी पैसा हाथ में दिया, तुझे कभी हिसाब नहीं पूछा, फिर तू हिसाब क्यों पूछता है? आणि जेव्हा आईने हातामध्ये तुझे पैसे दिले तेव्हा हिशोब नाही घेतला, मग तू हिशोब का घेतोस. बोलता वो जल्दी खत्म कर देती है. आणि तो म्हणाला की लगेच मैं उसको 2000 पॉकेट मनी देता हूँ. आम्ही 2000 तिला पॉकेट मनी देतो. तो वो थोड़े दिनों के बाद बोलती बेटा ये लेकर आ, बेटा वो लेकर आ. मैं उससे पूछता हूँ तेरा पॉकेट में पैसा दिया कहाँ गया, तो बोलती खत्म हुआ. मतलब इसलिए मैं उसको हिसाब पूछता हूँ. ये गलत है. आणि मी त्याला सांगितलं चुकीचं आहे. तेरा स्कूल का फी, तेरा एजुकेशन का फी, तब भरते समय कभी नहीं बोला कई बार फी भरा था, अभी क्यों फी भरूं? आणि तुझ्या शाळेतली जी फी आहे ती भरताना आई कधीच नाही म्हणाली की गेल्या महिन्यामध्ये मी भरली ना, आता का मी का भरावं. उसके बाद उसने कभी अपने माँ से हिसाब नहीं पूछा. आणि त्याच्यानंतर त्याने कधीच त्याच्या आईकडून पुन्हा हिशोब उसके नाही बाद घेतला. उसकी सैलरी बढ़ी, आणि त्याच्यानंतर त्याची जी सॅलरी आहे ती उसको आशीष मिला, आणि त्याला आशीर्वाद मिळाला उसका उत्पन्न बढ़ा, आणि त्याचं उत्पन्न सुद्धा वाढलं. क्योंकि उसकी माँ दिल खुश हो गई उसके माँ का. आणि कारण त्याच्या आईचं जे अंतःकरण आहे ते आनंदित झालं. तो कहने का उद्देश्य, आज संसार के लोग रीति रिवाजों में, व्यवहारों में आगे रहते हैं, लेकिन हमें ये मालूम है लेकिन हम करते नहीं. आणि सांगण्याचा उद्देश की जगातील जी लोक आहेत ती रीतिरिवाजांमध्ये देण्या घेण्यामध्ये ते लोक पुढे असतात आणि आपल्याला हे माहीत असून सुद्धा जाने वाले पैसे से इसने क्या किया, लोगों को कमाया. आणि जे जाणारे जे पैसे आहेत त्याच्याद्वारे यांनी काय केलं, लोकांना तो आज कमावलं. यही प्रभु का वचन कहता है कि जाने वाले पैसों से, खर्चा होने वाले पैसों से तुम क्या करो, मित्र को कमाओ, लोगों को कमाओ. तो यही सच्चा धन है. आणि कौन सा आज- धन? आणि कोणतं कौन धन सा धन? आणि कोणतं धन. हाँ? लोगों को कमाओ, मित्रों को कमाओ, लोगों को कमाओ, अपने फैमिली को कमाओ. आणि लोकांना कमवा, मित्रांना कमवा आणि तुमचं जे कुटुंब आहे त्यांना सुद्धा तुम्ही कमवा. अपने चर्च को कमाओ, आणि तुमच्या चर्चला तुम्ही कमवा अपने प्रभु को अपने पास रखना. आणि तुमच्या देवाला तुम्ही स्वतःच्या जवळ ठेवा. तो प्रभु कहता है, क्या लिखा है, अधर्म के धन से, यानी इसी संसार के धन से आपको अगर कमाना है, मित्र बनाना है, चर्च आपको चाहिए कि आपके पास रहे, प्रभु आपके करीब रहे, यही अधर्म के धन से आपको प्रभु क्या कहता है, अपने लिए मित्र बना लो. यीशु मित्र चाहिए अधर्म के धन से ही. आणि येशूचा तुम्हाला मित्र म्हणून हवा आहे तर ते अनितीच्या धनाद्वारे. चर्च अधर्म के धन से, आणि जे चर्च आहे ते सुद्धा फैमिली अनितीच्या सुद्धा धनाद्वारे इसी अधर्म धन से. आणि कुटुंब सुद्धा याच अनितीच्या तो धनाद्वारे. फिर ये पैसा खर्चा करके मुझे क्या मिलेगा, आगे लिखा है देखो, ताकि जब वो जाएगा
क्या जाएगा? तुम्हारा पैसा जाएगा, अधम का धन जाएगा, तो तुम्हें अनंत निवासों में ले जाएगा। आणि म्हणून जेव्हा ते जे पैसे जातील आणि तिचं धन जाईल तेव्हा तो सार्वकालिक वस्तीमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. आपका धन जाता है, लेकिन आपको क्या मिलता है? आणि तुमचं जे धन आहे ते जातं, परंतु तुम्हाला काय मिळतं? बताइए, सुन रहे हैं ना? अभी जो मैंने बताया ना, हाँ पढ़ो, वहाँ लिखो, पढ़ो वापस नववचन। हाँ कौन बोला? हाँ ताली बजाओ हेल्प के लिए। जोर से ऐसा नहीं, छोटा है जोर से ताली बजाओ, फिर अगली बार में सब लेगा ना। नववचन पढ़ो। आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा. अधर्म के धन से अपने लिए मित्र बनाओ. अगर तुम खर्चा करोगे अपने कुटुंब को बचाने के लिए, चर्च को बचाने के लिए, प्रभु के दास को बचाने के लिए, अपने फैमिली को बचाने के लिए, लोगों को कमाने के लिए, जब भी आप धन खर्चा करोगे यासाठी की क्या, इसलिए ते नाहीसे होईल. जब वो पैसा खत्म हो जाएगा, आपका पैसा तो गया, लेकिन क्या होगा? तेव्हा त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. तुम्हें क्या मिलेगा? अनंत निवास. कहाँ है अनंत निवास? आणि सार्वकालिक जे निवास आहे ते कुठे कहाँ आहे? है? आणि कुठे आहे? स्वर्ग. आणि स्वर्गामध्ये. मालूम हुआ? इसलिए प्रियो बहुत जरूरी है. आणि म्हणून प्रेम फार गरजेचं आहे. तो इंसानों से बड़ा है क्या? धन. आणि मनुष्यापेक्षा मोठा आहे का धन? नहीं. आणि मनुष्यापेक्षा मोठा आहे धन. हाँ, माणसापेक्षा बहुत बड़ा है धन. और मनुष्य से बहुत बड़ा है धन. कोई कुछ बोला नहीं? हाँ, सुन रहे हैं ना? आणि तुम्ही ऐकताय ना? मनुष्य बहुत बड़ा है, आणि धन मनुष्य से भी बहुत बड़ा है. आणि धन जाएगा, आणि धन जाईल वो वापस आएगा. आणि ते पुन्हा येईल. इधर आप कितना भी कमाओ, इधर ही छोड़ के जाओगे. आणि इथे तुम्ही किती कमाल ते तुम्ही इथे सोडून जाल. लेकिन जो आप मनुष्य को कमाओगे वो आपको अनंत निवासों में ले जाएगा. आणि जे तुम्ही मनुष्याला कमाल ते तुम्हाला सार्वकालिक वस्तीमध्ये घेऊन जाईल. इसीलिए वापस तिमोथी की पत्री में 10वां वचन, आणि तिमोथीच्या पत्रामध्ये रुपयों का लोभ सब प्रकार की बुराई का जड़ है. क्योंकि जब हम पैसों को लालच करने लगते, पैसों का लोभ करने लगते हैं, तब हमारे अंदर एक दूसरे से नफरत करना, एक दूसरे को तुच्छ देखना. अगर हमसे किसी ने पैसा मांगा, या हमारे घर की माँ ने या बहन ने या पत्नी ने या चर्च ने या पास्टर ने जब भी कुछ मांगा, तो हम उन्हें तुच्छ देखने लगते, अपमान करने लगते हैं, हमें वो अच्छे नहीं लगते, क्योंकि उनसे भी बढ़कर हमें पैसा अच्छा लगता है. जब पैसे का लालच आता है, पैसा हमें बड़ा लगता है, तब हमें क्या होता है? इंसान तुच्छ जानने लगते हैं. हमें फिर हमारे बच्चे बोलेंगे, पापा फी भरनी है, मम्मी फी भरनी है. क्या तुम लोग, क्योंकि पैसा बड़ा कहते हैं. ये नहीं सोचते कि मेरा बच्चा पढ़ रहा है, ये मेरा फ्यूचर है. बच्चे फ्यूचर है ना हमारे. आणि मुलं ये पढ़ेंगे लिखेंगे, आगे वही हमें संभालेंगे ना. आणि जर यांनी शिक्षण घेतलं तर पुढे जाऊन तेच तुम्हाला सांभाळतील. अगर आज हम उन्हें बचपन में उनकी पढ़ाई के लिए खर्चा नहीं करेंगे, तो जब वो कमाएंगे तो वो देंगे क्या? आणि जर आपण लहानपणी त्यांचं शिक्षणासाठी खर्च नाही केला, जेव्हा ती लोक कमवतील तेव्हा ती लोक आपल्याला देतील का? इसलिए जरूरी है. आणि म्हणून गरजेचं आहे. इसलिए मैं जब भी जोशुआ को कुछ देती थी तो मैं बोलती थी, जोशुआ ये तेरे लिए शर्ट लिया है 500 का है. जोशुआ तेरे लिए ये लिए, ये 1000 का है. जोशुआ ये तेरे अपने इतने, क्यों? तो ये बोलता था. एक बार उसने मुझे पूछा, अम्मा तुम मुझे पैसा क्यों बताती है? आणि एकदा त्यांनी विचारलं की तू अम्मा तुम्हाला पैसे का सांगते? हर बात में जब भी मैं आता हूँ तो बोलते मेरा 3000 गया, मेरा 5000 गया, मेरा इतना गया. तो मैं क्या हुआ, सब आपका का है ना. मैंने ठीक है सब आपका का है, लेकिन तुझे मालूम होना चाहिए कि इतना गया है. तो बोले मुझे मालूम है ना. बोले कहाँ मालूम? जब तू कमाएगा तो मुझे वापस देना चाहिए, आपा को वापस देना चाहिए. ये एहसास तुझे नहीं होगा तो जब तू कमाने लगेगा तो तू क्या करेगा? मेरा है, मेरा है. हाँ, बच्चे जब कमाने लगते हैं ना, आणि जेव्हा मुलं कमवायला लागतात सबसे पहले वो माझं आणि सर्वात पहिले आणि मी नाही देणार. शीतल इतनी बड़ी हो गई जाके पापा के हाथ में पगार देती है. आणि शेतात ती एवढी मोठी झाली तरी सुद्धा जाऊन ती पप्पांच्या हातामध्ये पगार देते. हम क्या माझं है. आणि आपण काय बोलतो की नाही हे मेरा आहे. ऑनलाईन झाले तर पेमेंट ऑनलाईन झाले. आणि आता पेमेंट ऑनलाईन झालं. काय पेमेंट नाही आला बाळा तुझा? मग त्याला पेमेंट नाही आया. ऑनलाईन झाला, ऑनलाईन मग नाही या आता ऑनलाईन
बदल आप ऑनलाइन का इस्तेमाल करो, आणि तुम्ही ऑनलाईनचा वापर करा मैं बिल्कुल आपके विरोध उसके विरोध में आणि नहीं, मी बिलकुल ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये नाही लेकिन पॉकेट कभी खाली नहीं रखना। आणि तुमचं जे पॉकेट आहे तो कधीच खाली ठेवू नका। 1 रुपया का जेरोक्स नहीं होता, 2 रुपये का जेरोक्स के लिए भी अगर आप बोलते हो ऑनलाइन दो नहीं करना, आपके खिस्से में पैसा रहना चाहिए। आणि तुमच्या खिशामध्ये पैसे असले पाहिजेत। मालूम है बाइबल सांगते तुझा पॉकेट में खाली ठेवणार नाही। और बाइबल बताता है कि तेरा जो पॉकेट है उसे भी खाली नहीं रखो। प्रभु ने कहा तुम्हारे पास पॉकेट नहीं है तुम पॉकेट लो, आणि प्रभू म्हणाला जर तुमच्याकडे पॉकेट नाही तुम्ही पॉकेट घ्या। ऐसा बोला है ना, बोला है ना, हाँ, क्योंकि तुम्हें लगेगा। आणि का कारण ते तुम्हाला जब मैंने लागेल। तुम्हें भेजा तभी कुछ कमी पड़ी? आणि जेव्हा मी तुम्हाला पाठवलं तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी शिष्यों ने कहा बिल्कुल नहीं, आणि शिष्य म्हणाले की बिलकुल नाही। बिल्कुल नहीं, एक कपड़े पे हम लोग गए, आणि एका कपड्यावरती आम्ही प्रभु गेलो बोला नहीं अभी तुमको झोली लेना पड़ेगा, आणि प्रभु म्हणाले की नाही आता तुम्हाला झोळी घ्यावी अभी लागेल। तुमको बटुआ नहीं है तो बटुआ लेना पड़ेगा। हिंदी में ऐसा दिखा है, बटुआ है ऐसा शब्द, बटुआ अभी वो शब्द मिला, बटुआ लेना पड़ेगा। आणि आता तुम्हाला जी पॉकेट आहे तो घ्यावा लागेल। क्यों? आणि का? क्योंकि बटुआ निकाल कर खर्चा करने, आणि कारण पॉकेट काढून खर्च प्रभु तुम्हारे करण्यासाठी बटुए में भरता जाएगा। आणि प्रभू तुमच्या पॉकेटामध्ये भरत जाईल। आप ऐसा मत बोलो अभी ऑनलाइन है, मोबाइल हर जगह चलता है, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। क्योंकि जब आप जब दुकान में बोलते हो ना, कभी कभी नहीं होता है, आप बोलते हो थोड़ा स्लो नेटवर्क है, रेंज नहीं, तो दुकानदार या कोई भी सुन बाबा एवढा श्रीमंत माणूस पाकिटात एक पैसा है, आहे हा माणूस, वो हमें फिर तुच्छ दिखने लगता है। बोले आपके बैंक में हजारों होने, आणि भले तुमच्याकडे लाखो असू द्या, आपके पॉकेट में जो है वही बताता है मेहनती यानी अमीर हो। आणि तुमच्या पॉकेटमध्ये जे आहे ते सांगतं की तुम्ही मेहनती आहात, तुम्ही श्रीमंत आहात। अभी वो लोगों को दिखता है बाबा, हाँ बाबा इसके पास पैसा है, आणि ते लोकांना दिसतं की याच्याजवळ पैसे आहेत। है ना? दुकान में जाने वाले ऐसे ही बोले, अरे तुझ्याकडे 50 रुपये पण नाही का? नहीं, अभी क्या ऑनलाइन है ना, मोबाइल में सब पैसा रहता है, आणि मोबाईलमध्ये सगळे पैसे आहेत। 50 रुपये भी किसी में नहीं, ऐसा नहीं करना। 50 रुपये सुद्धा खिशामध्ये नाही, या रीतीने नाही झालं तो आपके पाहिजे। खिसे में पैसा रहना चाहिए। आणि तुमच्या खिशामध्ये पैसे असले पाहिजे। भले आप मोबाइल ट्रांजैक्शन करने वाले लोग होंगे तो भी आप बटुआ हमेशा रखो। आणि भले तुम्ही लोक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारी लोक असले तरी सुद्धा पॉकेट ठेवा। ऑनलाइन है ना, सेफ है, सेफ है। और ऑनलाइन सेफ है। अभी पॉकेट मारने की कोई, लेकिन आपका कभी प्रभु ने पॉकेट मारने दिया है क्या? आणि देवाने तुमचं कधी पॉकेट मारण्यासाठी दिलाय का? तो फिर आपका पॉकेट क्यों चोरी हो जाएगा? नहीं आणि होगा। तुमचं जे पॉकेट आहे तो का चोरी होईल? प्रभु चोरी नहीं होने देगा। आणि देव त्याला चोरी होण्यासाठी नाही देणार। अगर मोबाइल चोरी हो गया आणि जर तुमचा मोबाईल चोरी झाला मग? तो सब तो उसी में पैसा है ना, आणि मग सर्व पैसे तर त्याच्यामध्येच आहेत ना, तो उससे बेटर है ना पॉकेट में रहे तो, आणि मग त्याच्यापेक्षा उत्तम आहे की पॉकेटामध्ये आहेत, है ना। ऑनलाइन ऐसे देने से ज़्यादा अच्छा है जब आप पैसा निकालते हो और देते हो, दुकानदार बोलता है खाना मान खा। जब आप ऑनलाइन देते हो तो उसका मुंह गिरता है उसका, आणि मग त्याचं तोंड पडतं। और जब तुम कैश देते हो आणि जेव्हा तुम्ही त्याला कॅश देता तो आनंद से देता है। आणि तो आनंदाने घेतो। तो इसलिए भले आप ऑनलाइन करो, मैं नहीं बोलती नहीं हूँ, लेकिन हाथ में पैसा रखो। ऐसा भी पूरी रीति से खाली मत रखो, क्योंकि हर रिक्शा वाले के पास ऑनलाइन नहीं होता है। तो फिर आप 10 रुपया रिक्शा का भाड़ा या 20 रुपया रिक्शा का भाड़ा ऑनलाइन नहीं है, आता माझ्याकडे पैसे नाही तो म्हणजे घाण काहीतरी बोलेल तो, जर तुम्ही 15 रुपये पण तुमच्या खिशात नाही तर, है ना। तर सगळ्यांकडे ऑनलाईन नसतं, असं सबके पास ऑनलाइन नहीं होता। सगळ्यांना चालवता येतं का? और सब लोगों को चलाने के लिए आता है क्या? नाही येत, काही सगळ्यांना नाही येत। और सब लोगों को नहीं आता। हातात पैशाचा व्यवहार ठेवा। और हाथ में पैसा होना चाहिए। तो इसलिए प्रियो जब पैसों का लालच आता है आणि म्हणून जेव्हा प्रियानं पैशाचा लोभ येतो तब बुराई का जड़ बुराई चालू होने लगती है। आणि तेव्हा वाईटाचं जे मूळ आहे, जे वाईटपणा आहे तो चालू होऊन जातो। लिखा है जिससे प्राप्त करने का प्रयत्न करते हुए आणि दिलेलं आहे की त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असताना बहुतों ने विश्वास से भटक गए। आणि खूप सारी जी लोक आहेत ती विश्वासापासून बहकले। हाँ, विश्वास से भटक गए, क्योंकि बहुत लोगों को अच्छा नहीं लगा, अरे दशांश देने का, आणि खूप साऱ्या लोकांना हे नाही आवडलं की दशांश टाकायचा, अरे बाप रे दशांश देना, दान देने का, आणि दान टाकायचं, अरे बाप रे प्रभु के दास को देने का, आणि देवाच्या दासाला सुद्धा फंड द्यायचं, भरने का, आणि फंड भरायचा, अरे बाप रे स्पेशल ऑफरिंग भी लेते हैं। आणि स्पेशल ऑफरिंग सुद्धा
देता है। ऐसे विश्वास से भटककर अपने आप को नाना प्रकार के दुखों से छलनी बना लिया है। नाना प्रकार के दुखों से यानी नाना प्रकार की परीक्षाओं में गिरकर मेरा पैसा इधर से पैसा कमाओ, इधर पैसा कमाओ, इस LIC में डबाओ, इधर डालो, इधर डालो, इधर डालो, ऐसे में पैसा मिलेगा, बहुत मिलेगा, है ना। अभी भी नई नई स्कीम आए, वर्क फ्रॉम होम, लोगों को कलेक्ट करो, उसका कमीशन खाओ। तो ऐसे बहुत सारे अलग अलग प्रकार के देते हैं। इसमें बुद्धि भ्रष्ट हो जाती है। पैसों का लालच बुद्धि भ्रष्ट कर देती है। सामने मेरी माँ है, मेरा बेटा है, मेरे लोग हैं, ये भुला देती है। आणि पैशांचा जे लोभ आहे तो काय करतो, बुद्धीला भ्रष्ट करतो आणि समोर माझी लोक आहेत, माझी आई आहे, माझा मुलगा आहे, या सर्व गोष्टी ते विसरून जब टाकतो। यीशु ने बताया तो फरीसी लोभी थे, ऐसा लिखा है 14 में लिखा है फरीसी लोभी थे, इसलिए उनको क्या है आदमी है, पैसा नहीं हमारे पैसे को प्यार नहीं करने का, तो हंसने लगे, ठट्टा करने लगे। आणि जेव्हा येशू या सर्व गोष्टी सांगत होत्या तेव्हा 14व्या वचनामध्ये दिलेलं आहे की जे पुरुष लोक होते ते दोन लोभी होती आणि ते लोक हसायला लागले, थट्टा उडवायला लागले। फरीसी लोग एक धार्मिक गट के पक्ष के कुछ सदस्य थे। आणि जे पुरुष लोक आहेत ते धार्मिक गटातले काही पक्षाचे सदस्य होते। 160 पहले ईसा पूर्व पहले वो लोग आए थे आणि 160 ईसा पूर्व ते लोक आलेले। फरीसी नाम का अर्थ है विभक्त हुआ, आणि परुषी नावाचा अर्थ आहे विभक्त झालेला, वेगळा झालेला अलग हुआ। आणि वेगळा झालेला। क्योंकि वो लोग कुछ बातें मोसेस की बातें जो तोराह में से कुछ बातों को लोग एक्सेप्ट नहीं करते थे। आणि का कारण मोशेचा जो तोरा होता, जो धर्मग्रंथ होता, त्याच्यामधल्या काही गोष्टी ते लोक स्वीकारत नव्हते। बाइबल में तो फरीसी के विषय में यीशु मसीह ने मत्ती अध्याय 23 में कहा है, आणि बायबलमध्ये परुषीच्या बद्दल येशू ख्रिस्ताने मत्ती अध्याय 23 मध्ये सांगितलेलं आहे। 13 में, आणि त्याचं 13 मध्ये, 27 में, आणि 27 मध्ये, 28 वचन में, 28 वचनामध्ये तो वहाँ लिखा है फरीसी कठोर है, आणि तिथे दिलेलं आहे परुषी कठोर आहे ढोंगी है आणि ढोंगी आहे और उनके पाप खोल दिया परमेश्वर ने। आणि त्यांचे जे पाप आहे ते देवाने उघडले। उनकी तुलना किसके साथ की? आणि त्यांची जी तुलना आहे ती कोणासोबत केलेली आहे? बताइए सारे कुछ लेडीज में से प्रश्न आज पहला प्रश्न, उनकी तुलना फरीसी की तुलना किसके साथ की है? आणि परुषी लोकांची तुलना देवी सध्यामध्ये कोणत्या लोकांसोबत केलेली आहे? चुना लगाई हुई धुई हुई कब्र के साथ। आणि चुना लावलेल्या थडग्यांसोबत। तो कब्र कैसी होती है? आणि जे थडगे आहे ते कसे असतात? अंदर सड़ी हुई, बाहर से खूबसूरत दिखती है, आणि बाहेरून एकदम सुंदर लेकिन दिसतात अंदर आणि आतमध्ये गंदगी रहती है। तो फरीसी ऐसे ही थे, आणि जे परुषी लोक बाहर से धर्मी आणि बाहेरून धर्मी, काटोकोल कैसे बॉर्डर किए हुए कपड़े, आणि बॉर्डर केलेले कपडे, अच्छे जैसे चलते थे, आणि खूप चांगले तावीज लगाते थे, सारे दिसायचे, लेकिन अंदर गंदगी से भरे हुए। आणि आतमध्ये घाण भरलेली होती। तो यीशु ने उनके विषय पे ऐसा कहा, आणि येशू त्यांच्याबद्दल याच रीतीने म्हणाला, इसलिए यीशु ने उनको कहा कि तुम तो मनुष्य के सामने अपने आप को धर्मी ठहराते हो, आणि येशू म्हणाला की तुम्ही तर मनुष्याच्या समोर स्वतःला नीतिमान ठरवता, लेकिन परमेश्वर तुम्हारी मन को जांचता आणि है, देव तुमच्या मनांना जाचतो तो जानता है। आणि सांगतो। इसलिए प्रियो, परमेश्वर ने यीशु मसीह ने उन फरीसियों को जो अंदर लोभी थे उनके विषय पर उन्हें डांटा, उल्हाना किया। आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जी परुषी लोक जे आतमधून लोभी होती त्यांना उल्हाना दिली, त्याला ओरडलं। आज के इस वचन का मेन उद्देश्य सारांश मैं आपको बताना चाहती हूँ कि हमारे जो प्रियजन है, हमारे जो लोग हैं, वो धन से भी पैसों से भी बहुत कीमती है। आणि आपली जी प्रिय लोक आहेत, जे आपली लोक आहेत, ते धनापेक्षा सुद्धा खूप किमती आहे। हमारा फैमिली, आणि हमारा आपलं कुटुंब का एक व्यक्ति, भले उसने आपका कितना भी नुकसान किया हो, आणि मुझे वो नहीं चाहिए, कचरा निकल जाए, ऐसा नहीं। जब वो लौट कर आते हैं तो उन्हें एक्सेप्ट करो, भले उन्होंने आपका कितना नुकसान किया होगा, आपकी बेइज्जती की होगी, आपका बहुत अपमान हुआ होगा, उनसे आप बहुत लज्जित हुए होंगे, बहुत आपको नुकसान किया है, आपका बहुत नष्ट भी आपका हुआ, लेकिन जब भी वो आते हैं उन्हें स्वीकार करो। क्यों? क्योंकि वो अनमोल है, संपत्ति से भी ज्यादा। आणि कुटुंबातील काही जी लोक आहेत त्यांनी तुमचा खूप सताव केला असेल किंवा तुम्हाला तुच्छ लेखलं असेल, तुम्हाला काही बोलले असतील, तरी सुद्धा ती लोक अनमोल आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे? त्यांना स्वीकारायचं आहे। हाँ, तो संपत्ति से बढ़कर है परमेश्वर, आणि संपत्तीपेक्षा मोठा आहे देव। तो जब परमेश्वर का विषय आएगा तब संपत्ति को प्यार नहीं करना, परमेश्वर को प्यार करना, क्योंकि आपको एक दिन कहाँ जाना है? अनंत निवास में। अगर वहाँ जाना है तो
धन से भी ज्यादा आपको परमेश्वर को प्यार है। आणि एक दिवस आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे आणि जर तुम्हाला सुद्धा तिकडे जायचं आहे तर काय करायचं आहे, धनापेक्षा जास्त तो देवावरती प्रेम अनंत करायचं आहे. निवास में जाने के लिए अधर्म का धन परमेश्वर के लिए आपको खर्चा करना है। आणि सार्वकालिक जे निवास आहे तिकडे जाण्यासाठी जे अनितीचं धन आहे ते तुम्हाला देवासाठी खर्चायचं आहे. मुझे भी अविश्वासी हमारे घर के या कभी कभी हम केक देने के लिए पॉलिटिशियंस के घर में जाते तो लोग भी हमको कभी कभी पूछते आप अपना सब कुछ खर्चा करके करते हो, क्या मिलता है? बोला अनंत निवास मिलता है, स्वर्ग मिलता है। यही धन जाता है लेकिन हमें इंसान मिलते हैं और हमें स्वर्ग मिलेगा इसका। आणि हे जे धन आहे ते जातं, परंतु याच्याद्वारे आम्हाला मनुष्य मिळतात आणि जे सार्वकालिक जी वस्ती आहे ती सुद्धा मिळते. हम स्वर्ग जाएंगे आणि आम्ही स्वर्गामध्ये जाऊ. और ये धन जो हम खर्चा करते हैं वो सारा ऊपर मिलेगा हमको, इससे बहुत 100 गुना मिलेगा। आणि हे जे धन आम्ही ते खर्च करत आहोत त्याच्या 100 पटीने ते आप आपल्याला जो वरती मिळणार खर्चा आहे. करते हो आणि तुम्ही जे काही खर्च प्रभू के लिए, करता आणि देवासाठी चर्च के लिए, आणि अपने चर्चसाठी, फैमिली के लिए, तुमच्या प्रभु की कुटुंबासाठी, सेवा के लिए, देवाच्या सेवेसाठी उसका 100% आपको ऊपर मिलने वाला है, आपको ऊपर डिपॉजिट हो रहा है। आणि त्याचं 100 पटीने तुम्हाला वरती मिळणार आहे आणि ते वरती जमा जैसे होत आहे. ये धन जो आप ऊपर लेके नहीं जा सकते, आणि जसं हे जे धन आहे ते वरती घेऊन तुम्ही नाही जाऊ तो शकत. यहाँ जैसे धन है आणि इथे जसं धन आहे वैसे जहाँ हम रहने वाले वहाँ पर भी वहाँ की करेंसी है, आणि तिथे जिथे आपण राहणार आहोत तिथे सुद्धा स्वर्गातली करन्सी आहे. वहाँ वो धन मिलेगा आणि तिथे ते धन जो आपल्याला हमने भेटेल. यहाँ दिया आणि जे आपण इथे दिलेलं आहे वो कन्वर्ट होके वहाँ का धन मिलेगा। आणि ते रूपांतरित होऊन आपल्याला तिकडूनच धन भेटेल. मनी एक्सचेंज जो होता है, आणि जे मनी एक्सचेंज असतं, हाँ, जहाँ हमारे भारत देश का पैसा हम अगर अमेरिकन डॉलर्स हमें लेना है तो हमें भारत देश का पैसा मनी एक्सचेंज में देंगे तो वो हमें क्या करेगा, डॉलर देगा जब हम अमेरिका में जाना रहेगा तो, क्योंकि हमारा पैसा उधर नहीं चलेगा। तो वैसे ही हमारे भारत देश का पैसा अभी स्वर्ग में नहीं है, लेकिन वहाँ की करेंसी पाने के लिए हमें यहाँ की करेंसी देना पड़ेगा। ऐसे ही हमें डॉलर नहीं मिलेगा। आणि ऐसे एक्सचेंज में जाके डॉलर नहीं बोलेंगे मिलता। $10 दो, $100 दो, देगा क्या? आणि देतील का? हमें इंडियन मनी देना पड़ेगा। आणि आपल्याला जी भारतीय पैसे आहेत ते द्यावे लागते. तो वैसे ही स्वर्ग में करेंसी पाने के लिए आपको यहीं पर बोना है, यहीं पर देना है। आणि तसंच स्वर्गातली जी करन्सी आहे ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला इथे तो पेरायचं आज आहे. का वचन आपको कहता है बहुत कीमती है परमेश्वर आपके लिए पैसों से भी ज्यादा। आणि आजचं वचन तुम्हाला सांगत आहे की खूप अनमोल आहे देव पैशांपेक्षा जास्त, जो आपको अनंत निवास स्थान में ले जाएगा जब आप परमेश्वर के लिए खर्चा करोगे। आणि जो तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल जेव्हा तुम्ही देवासाठी ते खर्च दूसरा कराल. है आपके लोग, आणि दुसरं आहे तुमची लोक, जो आपको आप उनके लिए अधर्म का धन खर्चा करोगे तो वो आपको कुटुंब मिलने के कारण आपको अनंत निवासों में ले जाएगा। आणि जेव्हा तुम्ही त्या लोकांसाठी अनितीचं धन खर्च कराल आणि तुम्हाला कुटुंब भेटेल आणि त्याच्याद्वारे तुम्ही लोक स्वर्गामध्ये जाल. सच्ची संपत्ति आपके लोग है। आणि खरी जी संपत्ती आहे ती तुमची लोक आहेत. समझ में आया? आणि समजलं? तो सच्ची संपत्ति पैसा नहीं है, आणि खरी जी संपत्ती आहे ती पैसे आपके नाहीये लोग है आणि जिसे आपले आपको लोक आहेत. खोना नहीं है, आणि जे तुम्हाला गमवायचे नाहीये आप उन्हें पाना है। आणि तुम्हाला ते प्राप्त करायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए लालच आने मत देना, आणि म्हणून पैसों का तुमच्या लालच होने मत देना। आणि पैशाचं क्योंकि लोभ पैसों का होतं. लालच जहाँ आ गया हम वहीं पर अड़ीबाजी, आनाबाजी या गलत व्यवहार करने लग जाते हैं। आणि जिथे पैशाचं लोभ येते तिथेच आपण देवाला देण्यासाठी अनाबाजी करतो किंवा आपले जे हात आहे ते आपण अडवून ठेवतो. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करू. आप प्रार्थना करें। आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आप महान हो, दयालु हो, कृपालु हो, क्षमालु हो। प्रभु हर एक इंसान में से हम देने के लिए हमारे अंदर लालच है, हम सबके अंदर पैसों का लालच है, हम सबके अंदर। और इन पैसों के लालच के कारण ही प्रभु हम कभी कभी सामने वाले का इंसल्ट कर देते हैं, मनुष्य को दुखा देते हैं, ऐसे व्यवहार करते हैं कि जिससे इंसान डाउन और पैसा बड़ा कीमती, और इसके कारण से मनुष्य दूर हो जाता है। प्रभु दया रखना, बुद्धि देना, ज्ञान देना। प्रभु पैसों का लालच हम हर एक में से निकाल देना। पहला प्यार तुझे और अपने आप को और अपने लोगों को करने के लिए, और इस अधर्म के धन से लोगों को कमाने के लिए तू मदद करना।
सुही लेना, रक्षा करना, आशीष देना, शक्ति देना, बोल देना। ये वचन इनको समझने के लिए तो कृपा प्रदान किया है। मैं विश्वास रखती हूँ इन सबको समझा है। पवित्र आत्मा जिन्हें भी नहीं समझा उन्हें समझा देना, उन्हें मनन करने के लिए, बार बार स्मरण आने के लिए, याद दिलाते रहने के लिए तो मदद करना। और प्रभु जो वचन का प्रमुख सारांश, मुख्य बात इन्हें समझने के लिए मदद करना कि पैसों से भी बहुत कीमती है हमारा परमेश्वर, पैसों से भी बहुत बड़ा कीमती है हमारा चर्च, पैसों से भी बड़ा कीमती है हमारे प्रभु के दास, पैसों से भी बड़े कीमती है हमारे चर्च के लोग, पैसों से भी बड़े कीमती है हमारा खुद का आत्मा, और पैसों से भी बड़ा कीमती है हमारी फैमिली। ये बातें उन्हें समझने के लिए तो मदद करना, करुणा दया रखना, रक्षा करना, आंखों के पुतली के समान संभालो, अनुग्रह रखना, आंखों के पुतली के समान संभालो। तो इन सबकी ढाल, इन सबका कवच, इन सबका प्रभु, इन सबका गड़रिया, इनके सबके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता, रक्षा करना प्रभु, अनुग्रह करना, आशीष देना, शक्ति बल देना, शब्द इनकी सारी आशीष देना यीशु के नाम से। आमीन। सगळ्यांना